महत्त्वाची बातमी आपण बघूया। सुरुवातीला एक नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। मंत्रिमंडळासोबत शेतकरी समितीची चर्चा आता निष्फळ ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आश्वासन नकोय, शासन निर्णय आल्यानंतरच आंदोलन मागे घेणार अशी भूमिका देखील या शेतकऱ्यांनी घेतली आहे। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी आपल्याला चंदन पूजाधिकारी। चंदन, गेल्या 3 दिवसांपासून या सगळ्या शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिलेला आहे आणि आज देखील आपण बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात हे सगळे शेतकरी नाशिक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून लॉंग मार्च करत जवळपास 75 किलोमीटरचा पायी प्रवास करत आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। आणि आज या सगळ्या शेतकऱ्यांनी, खास करून या सगळ्या महिला भगिनींनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे मुख्य कार्यालय आहे त्याला जाणारा जो रस्ता आहे तो या ठिकाणी अडवलेला आहे। जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरच ठिय्या आंदोलन करत या प्रवेशद्वारालाच कुलूप लावलेला आहे। आता कलेक्टर ऑफिसमध्ये कोणालाही जाता येणार नाही, आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। अनेक मागण्या आहेत आणि त्याच्यापैकी प्रमुख मागणी जी आहे ती बिगर आदिवासी जे आहेत, ज्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यांच्याऐवजी जे खरे आदिवासी आहेत त्यांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात, शेतीला हमीभाव मिळावा, अशा सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या या शेतकऱ्यांच्या आहेत। काल खरं तर सरकारच्या सोबत बैठक यांची पार पडली होती, मात्र बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही आणि आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला पूर्णपणे वेढा दिलेला आहे। कालची बैठक निष्फळ ठरलेली आहे। शासनाच्या वतीने आज पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न शासन स्तरावर देखील सुरू आहे, मात्र तोडगा अद्याप निघत नाहीये। आणि त्यामुळे आपण बघू शकतो की एकीकडे या आंदोलकांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा दिलेला आहे, तर महिला ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं त्यालाच या ठिकाणी कुलूप लावल्याचं बघायला मिळते। आणि त्यामुळे आता तोडगा नेमका निघणार, कधी निघणार, या संदर्भात पुढच्या काही वेळातच या ठिकाणी स्पष्टीकरण येईल। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।